आपण ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ झिरो हे शिकणार. 3 म्हणून होते 0 म्हणजे काहीच नाही. मग कोणत्याही संख्येत 0 मिळवल्यानंतर किंवा कोणत्याही संख्येचे 0 वजा केल्यानंतर तर काय येतं ते आज आपण शिकणार. नीट लक्ष द्या. ऍडिंग काय दिलेलं आहे. Adding 0 and subtracting 2. 2 apples in one dish, none in the other. Only 3 apples in all. ही डिश दिसते. ह्या डिशमध्ये किती ऍपल आहेत? 3. आणि ह्या दुसऱ्या डिशमध्ये किती ऍपल आहेत? काहीच नाही आहेत. म्हणजे किती आहे? 0. हे किती आहे? 3. मग ह्या 3 मध्ये ह्या डिश मध्ये काहीच नसलेले ऍपल जर आपण मिळवले, म्हणजे 3 मध्ये जर आपण 0 मिळवले तर उत्तर किती आलं? 3. बघा काउंट करून किती आहेत ऍपल? 3. मग तुम्ही 3 फिंगर्स करा. 1 2 3. आता दुसऱ्या डिश मध्ये किती आहे? 0. 0 म्हणजे काहीच नाही. मग आता हे 0 आणि हे 3 एकत्र मिळवा. किती झाले मोजा? 1 2 3. म्हणजे आपण संख्येमध्ये जर 0 मिळवला तर आपलं उत्तर काय येतं? तीच संख्या येतं. कारण 0 म्हणजे काहीच नाही. आता ह्या दुसऱ्या उदाहरणात बघा काय दिलेलं आहे ते. Rama had 2 apples. Her little sister loves apples, so she kept both for her. She did not eat any. Rama had 2 apples. Her little sister loves apples, so she kept both for her. She did not eat any. मग आता सांगा रमाकडे किती ऍपल आहेत? 2. आणि तिच्या बहिणीला ते 2 ऍपल आवडतात. तिने काय केले? 2 खाऊन टाकले. मग ह्या डिश मध्ये किती राहिले बघा. की तिच्याकडे रमाकडे 2 आहेत आणि तिच्या बहिणीला खूप आवडतात. त्यामुळे तिने काय केले? 2 खाल्ले म्हणजे 0. आता राहिले किती? 2. किती आले? 2. If 0 is added to any number, we get the same number again. We get the same result when we subtract 0. काय केलेलं? की कुठल्याही नंबर मध्ये जर आपण 0 मिळवला किंवा कुठल्याही नंबर मधून जर आपण 0 वजा केला तर आपलं उत्तर तीच संख्या येतं. म्हणजे 0 मिळवल्यानंतर किंवा 0 त्याच्यातून वजा केल्यानंतर नंबर चेंज होत नाही. आता इथे काही उदाहरणं दिलेली आहेत. राईट द प्रॉपर नंबर इन इच एम्प्टी बॉक्स. इथे वेगवेगळी उदाहरणं दिलेली आहेत की तुम्ही काय करायचे? सोडवायचे. पहिलं वाचा. 2 प्लस 0. 2 मध्ये 0 मिळवा. 2 1 2. त्या 2 मध्ये 0 मिळवा. 0 म्हणजे काहीच नाही. मग 2 मध्ये 0 मिळवल्यानंतर किती येणार उत्तर? 2. कारण कोणत्याही संख्येत 0 मिळवला तरी उत्तर तीच संख्या येतं. 2. आता काय करायचं आहे बघा. पुढचं उदाहरण बघा. काय दिलंय दुसरं उदाहरण? लक्ष सगळ्यांच्या समोर काय दिलंय? 19 प्लस 0. 19 मध्ये 0 मिळवा किती येणार? 19. कारण कुठल्याही संख्येमध्ये 0 मिळवल्यानंतर किंवा 0 ऍड केल्यानंतर उत्तर तेच होतं. 78 प्लस 0 78. 3 मायनस 0. 3 मधून 0 मायनस करा. 0 म्हणजे काहीच नाही. 1 2 3. आणि त्याच्यातनं 0 मायनस करा म्हणजे काहीच आपल्याला घालवायचं नाही. म्हणजे किती उत्तर आलं पुन्हा आपलं? 11 मायनस 0 11.
55 मायनस 0 55. मग ही सगळी उदाहरणं आहेत दिलेली, ही सगळी तुम्ही काय करायची आहे पुस्तकामध्ये सोडवायची आहे. तर सगळ्यांनी काय करायचं घरी हा व्हिडिओ नीट पुन्हा ऐकायचा आणि तुम्ही काय करायचं आहे पुन्हा पुन्हा ती उदाहरणं काय करायची सोडवायची.